काल आम्ही मॅसेज बघितले मोबाईलवर मॅडमचं आमचं 2 दिवसाचं प्रशिक्षण आहे जलजीवन. ते मॅसेजमध्ये जलजीवन ऐकल्या थोडं ब्रेनमध्ये आमच्या स्पार्क झाले. तर ह्याच्यापूर्वी 4-5 वेळेस ट्रेनिंग घेतल्या होत्या ना आम्ही 5वी ट्रेनिंग आहे. तर थोडंसं बरं वाटलंय. अंगणवाडी कार्यकर्त्यांना ट्रेनिंगमध्ये थोडं बरं वाटते सर. कसं जरा माहेर गेले आधी वाटते रोज उठलं की. आणि सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये आमच्या अंगणवाडीच्या बाया एवढ्या वैतागल्या त्या अंगणवाडीनंतर ते FRS साठी फेस कॅप्चरचं काम करण्यासाठी मोबाईलचं. आता हे 2 दिवसाची ट्रेनिंग म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटले. सगळ्या बाया आनंदानं आल्या आणि फक्त घागर रिकामी नका माहेरात आले आम्ही. पण आल्यावर हे एवढं मौल्यवान प्रशिक्षण आम्हाला आणि एवढे मौल्यवान वस्तू इथं जे सांगितले सरांनी आम्हाला, जे नॉर्मल आहेत आपण सहज करू शकता, ते अवघड काहीच नाही याच्यामध्ये. पण त्या गोष्टीकडे आम्ही तेवढं लक्ष केंद्रित केलं नाही. जेव्हा अंगणवाडीची बाई कोणा कामासाठी येते लक्ष केंद्रित करेल ना, ते काम 100% अंगणवाडीची बाई करणार. ह्याची हमी मी पूर्ण थोडंसं हे दुसऱ्या कामाच्या व्यापामुळे हे बाया ह्या कामाकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं. पण सर तुम्ही एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केल्या, त्याच्यावर तुमचं आमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. पण ह्याच्या पुढे आम्ही एक काम आहे ना, जे माहेरातून तुम्ही जे भरून आम्हाला बांधून शिदोरी दिली, हे शिदोरी आम्ही एकटे न खाता सर्व गावाला वाटून खाणार आहात, ह्याची मी तुम्हाला हमी देते. आणि असंच प्रशिक्षण आम्हाला वारंवार भेटत राहावं अशी तुम्हाला अपेक्षा करते. ठीक आहे, धन्यवाद. आता हे प्रशिक्षण या ठिकाणी थांबते. आपण या ठिकाणी